नमस्कार मित्रांनो. नमस्कार. नमस्कार. कृपया नमस्कार म्हणताय का? मार्केट वार्डीमध्ये मी अनिल तुमचं स्वागत करतोय. त्याच्या पाकाचा प्रश्नाचं उत्तर का? का म्हणजे आज दिवसभर बघा काय झालंय. जो मी म्हटलं होतं 23,000च्या आसपास निफ्टी जाऊ शकतं. 2-3 आठवड्यापूर्वीची तुम्ही अनालिसिस व्हिडिओ बघू शकता. जसं आपण प्रेडिक्ट केलं होतं मार्केट, जसं आपण सांगतोय. मी आधी म्हटलं होतं, आताही म्हणणार, मी सारखं तेच म्हणत राहणार आहे, की मार्केट पुढची जी चाऊल आहे, त्याची म्हणजे पुढे जर काय होणार आहे, जसं थोडक्यात सांगायचं असेल तर काय, की देशाचे पंतप्रधान असू देत किंवा मोठे कोणी व्यक्ती असू देत, पुढे त्यांना काय करायचंय, पुढे काय गोष्टी त्यांच्या येणार आहेत देशासाठी किंवा कुठले नवीन लॉज येणार आहेत, रूल्स येणार, त्याच्या आधीच त्यांच्या भाषणामध्ये ते काय करतात, एक हिंट देऊन टाकतात. तसं तसं मार्केटने केलेलं आहे. एक हिंट देऊन ठेवतो मार्केट आधीच, आपल्याला कशी मुवमेंट येताना बघायला मिळू शकते. आणि आज झालंय ऑल टाइम हाय. बघितलं, पडलं पडलं पडलं, काय होतं, सेलिंग होती, बाउन्स बॅक झाला खाली, डेफिनेटली एक मोठ्या लेवलला. ठीक आहे. सो एक्सपायरी, ट्रेंडिंग, काय म्हणतोय, ट्रेंडिंग ट्रेंडिंग एक्सपायरी, मजबूत प्रॉफिटचा तुम्हाला बघायला मिळेल. आज बुक केला असेल आपल्या अनालिसिस प्रमाणे, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ अजूनही पोहोचत नाही, तुम्ही पोहोचवत का नाहीत? पोहोचवा. मार्केट मराठीचे अनालिसिस व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. हे काय बेस्ट वे टू लर्न द मार्केट इज बाय वया अनालिसिस व्हिडिओ. कारण अनालिसिस व्हिडिओ वरती तुम्ही काय बघू शकता, प्रॉपरली आपण अनालिसिस व्हिडिओने आपण काय बघू शकतो, प्रॉपरली मार्केटची काय एंट्री एक्झिट पोझिशन, मार्केटचे व्यवस्थित प्राइस ऍक्शन, त्याचबरोबर सायकोलॉजी पूर्ण आपण इथे एक चेक करण्याचं किंवा बघण्याचं, सायकोलॉजिकली मार्केटमध्ये काय होईल सगळं बघण्याचा प्रयत्न करतो. सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. सो त्या गोष्टी जर करा, म्हणजे शेअर करा सर्व मराठी पर्यंत. ठीक आहे. आता इलेक्शनच्या आधी विषय झाला होता. देशाचे पंतप्रधान म्हणाले होते, इव्हन आपले अमित शाह सर जे आहेत, ठीक आहे, आपले मिनिस्टर, ते सुद्धा म्हणाले होते की मार्केट इज गोइंग टू बाउन्स. प्रधानमंत्री बोलले होते मार्केट इज गोइंग टू बाउन्स, आणि ते खरं होतंय का? डेफिनेटली येस. माझं असं मत आहे, 4 जूनला जे बाय करत नाहीत ना, त्यांच्यासाठी चांगली गोष्ट सांगते. का माहितीये? कारण 4 जूनला कधी कधी क्वचित असं मला वाटेल, इलेक्शन रिझल्ट यायच्या आधी 2 दिवसात प्रॉफिट बुकिंग पडली ना, तर तुम्ही विचार करू शकत नाही. थोडक्यात काय, 4 जूनची रॅली आताची चालली आहे का? म्हणतो ना आपण, एक जो इलेक्शन रिझल्ट आहे त्याची जी रॅली जी आहे, ही आत्ताच इलेक्शन रिझल्टचा जी रॅली ती जवळपास आत्ता तो एक इफेक्ट तुम्हाला बघायला मिळतो का? कारण ह्या कॅन्डलला, याच्या आधी एक कॅन्डल झाली होती 1 फेब्रुवारीला, काही जुन्या सदस्यांना समजत असेल, त्याला आपण निर्मला सीतारामन कॅन्डल म्हणायचो, जे आपले फायनान्स मिनिस्टर आहे. ही कॅन्डल काय म्हणायची? प्राईम मिनिस्टर कॅन्डल म्हणू शकतो का? नरेंद्र मोदी कॅन्डल किंवा मोदी कॅन्डल म्हणू शकतो का? का म्हणतोय मी, पीएम कॅन्डल सुद्धा म्हणू शकतो का? बघा, का म्हणतोय मी, याच्या पाठचं कारण काय? याच्या पाठचं कारण आहे, कारण ही कॅन्डल कशी झाली आहे बघा, ऑल टाइम हायचे लेवल ब्रेकआउट करून 23,000ला पोहोचले, म्हणजे 25,000ची लेवल निफ्टी परत जाते का? जाऊ शकतं, काही सांगू शकत नाही. कारण मार्केट देश ग्रो होतोय, तो मार्केट ग्रो होणारच डेफिनेटली. ठीक आहे, लिडरशिप स्ट्रॉंग आहे, सगळं स्ट्रॉंग आहे, सो मार्केट स्ट्रॉंग का असू शकणार नाही? डेफिनेटली असणार आहे. बियर लेवलला लक्षात घ्या, ही जी सेलिंग होती, ही सेलिंग नव्हती. जवळपास जवळपास आपण पाठी जर म्हटलं होतं, जर बघायचं झालं तर लक्षात घ्या, मार्केटने काय केलं माहितीये तुम्हाला? हा जो एक वेडा पडला होता ना, ह्याच्यातून हा सुटका आहे. हा ही सुटका आहे मार्केटला, मग जवळपास काय, नवीन ऑल टाइम हाय, एटीएच नवीन ऑल टाइम हाय, एक सुटका भेटली आहे या रेंज मधून. कसल्यातून? या रेंज मधून. काय सुटकेचा श्वास मार्केटने घेतलेला आहे. या कोणती रेंज आहे ही तशी म्हटलं तर? साईडवेज. आणि या साईडवेज रेंज ब्रेकआउट होते, मग थोडक्यात काय, मुवमेंट चांगली एक्सपेक्ट आपण करू शकतो. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण कधी, शनिवार संध्याकाळी तुम्ही थांबा, ह्या सगळ्या गोष्टी आपण परफेक्टली तुमच्या सगळ्यांसमोर आपण घेऊन येणार आहोत. पूर्णपणे आपण डिस्कस करायचं त्यापासून. सो त्याआधी उद्यासाठीचा क्विक ट्रेड सेटअप, क्विक इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. मी आता ज्या गोष्टी थोडेफार मी सुद्धा हिंट देण्याचा प्रयत्न करतोय, की शनिवार रविवार आपली अनालिसिसची व्हिडिओ पडेल. कोणती पडेल? खूप मोठी असेल, 30-35 मिनिटाची. तर त्यासाठी तयार राहा. कॅन्डल चार्ट काय सांगण्याचा प्रयत्न करतात, एक हिंट मार्केट नवीन काय देण्याचा प्रयत्न करते, त्यासाठी तयार राहा. ठीक आहे. आता चला तर मग सुरू करूया मार्केट अनालिसिसला. आता लक्षात घ्या, ब्रेकआउट आपला कुठे भेटला? एक ऑल टाइम हायचा आपल्याला ब्रेकआउट भेटला, आणि त्याच्यावरती क्लोजिंग, आणि क्लोजिंग जवळपास 22,967च्या आसपास झालेली आहे. जवळपास 23,000ची लेवल पकडाच हो, 23,000ची लेवल पकडाच. जर मार्केट होल्ड करेल, कारण कसं लक्षात घ्या, जरी ह्या रेंजचा हा ब्रेकआउट असेल, तर थोडाफार तो रिटेस्ट होणं गरजेचं आहे, थोडाफार तो खाली येणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. सो ऍक्च्युली ह्या पायऱ्या चढून मार्केट गेलंय. मी नेहमी म्हणतो, बघा, हे गाजावाजा करत येतं सेलिंग आणि बाईंग कशी. आता सेलिंग 4 दिवसातच संपवलंय, आणि त्याच्याबरोबर हे किती दिवस लागलेत बघा मार्केटला तेवढ्या रेंज वरती, म्हणजे जेवढ्या काय, जेवढ्या पायऱ्या घसरत मार्केट खाली आलं, तेवढ्या पायऱ्यावरून चढून जायला किती वेळ लागलाय ते बघा.
मग थोडक्यात काय, एक बाईंग जी आहे ते आपण म्हणू शकतो, बाईंग धड मोठे लोक आपल्याला करायला देत नाही. कारण ह्या कॅन्डल्सच कशा बनल्या होत्या बघा ना, या कॅन्डल्स बघा. या जरी आता तुम्हाला पॉवरफुल बुलिश बघायला मिळत असली मोठी कॅन्डल, तर जेव्हा सुरुवातीला ही जेव्हा खाली आली त्या रेंजच्या आसपास, तेव्हा आपल्याला बिअरिशच वाटत होतं. कारण का 50 ml चा सपोर्ट घेतला, पण त्याच्यावरती टिकून मग मुवमेंट आली आहे, हे लक्षात घ्या. सो ही सुद्धा गोष्टी समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही विचार केला तर आजच्याच दिवसाचा हाय आणि लो मार्क करणं गरजेचं आहे का? डेफिनेटली येस. पण आजच्या दिवसाची कॅन्डल महत्वाची आणि मोठी आहे. त्याचबरोबर काय करायचं, हा जो ऑल टाइम आहे ना, ही सुद्धा रेंज आपण एक मार्क करूया. कारण काय, आता मार्केटमध्ये पहिला सपोर्ट 22,700, दुसरा सपोर्ट 22,800, तिसरा आता करंटचा रिजेक्शन 23,000 आहे. आणि 23,000च्या वरती मार्केट टिकलं तर लक्षात घ्या, आपल्याला परत 23,200 ते 23,400 या दोन रेंज आपण ऍड करून ठेवा, एक्स्ट्रा ऍड करून ठेवा वरच्या दिशेने. हे लक्षात असू. मी काय सांगतोय तुम्हाला समजतंय का? मार्केट अनालिसिस बद्दल आपण ज्या गोष्टी आता डिस्कस करण्याचा प्रयत्न करतोय त्या तुम्हाला समजतात का, ते मला तुम्ही सांगा. आपण थेट जा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, आपली लाडकी टाइम फ्रेम. आता इथून येताना लक्षात घ्या, ह्या काही लेवल्स आहेत त्या बॅक टू बॅक आपण ऍड करून घेऊयात. ठीक आहे. ह्या काही लेवल्स आहेत त्या छोट्या मोठ्या लेवल्स आहेत, जास्त काही नाही. आता ह्याच्यावरती 23,100ची रेंज आहेच, आणि त्यावरती आहे 23,300. आता थोडाफार अजून सुद्धा काही लेवल्स आपण ऍड करू शकतो, ते म्हणजे छोट्या मोठ्या. मी काय म्हणतोय, छोट्या मोठ्या आहेत, त्यामुळे छोट्या मोठ्या आहेत त्या छोट्या मोठ्याच आपण ऍड करून घ्या. ठीक आहे. आता तुम्ही मला सर, तुम्ही ह्या अजून अशा नकळत कशा काढतायत, हे स्ट्राईक प्राइजेसच्या रेंजेस आहेत, हे लक्षात असतं. कारण इथपर्यंत मार्केट अजून पोहोचलेलं नाही, हे भविष्याचा विषय आहे. कारण इथे काय त्यामुळे रिजेक्शन आपल्याला तसे काय बघायला मिळणार नाहीयेत, पाठी जाऊन काढायचे म्हटलं तर, हे लक्षात घ्या. ओके. ट्रेंड लाईन कशी असणार आहे आपली, एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह, एक्स्ट्रीमली बुलिश ट्रेंड लाईन आपली असणार आहे, हे लक्षात असू. ओके. एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह, एक्स्ट्रीमली बुलिश ट्रेंड लाईन असणार आहे, हे लक्षात असू. ओके. त्यानंतर आता ट्रेड कसा होईल, सर्वात महत्वाचं म्हणजे उद्या जर गॅपअप मार्केट ओपन झालं, सर्वात महत्वाचं म्हणजे गॅपअप 100 पॉईंट ओपन झालं, तर लक्षात घ्या थोडाफार काय असं ना, तो रिट्रेसला खाली येऊ शकतो, हे लक्षात घ्या. थोडाफार खाली येण्याचा प्रयत्न करू शकतो, एक जवळपास 23,500, 23,050 तरी यावं डेफिनेटली 23,000 पर्यंत. जर खाली आला तर पुलबॅक मध्ये तुम्ही 20-25 पॉईंट घेऊ शकता. लगेच फूड बाय करायचं म्हणजे सरळ फूड सेलच करून बसायचं नाही. आपण ट्रेंडच्या विरोधात ट्रेड करतो, हे वाक्य लक्षात घ्या. ट्रेंडच्या विरोधात ट्रेड करतो. 20-25 आपण एक थोडक्यात काय 5 मिनिट 15 मिनिटावरती अनालाइज करतोय, 5 मिनिटावरती ट्रेड घेणार आहे घ्यायचे आपल्याला, हे लक्षात घ्या. आणि 5 मिनिटं ही अशी टाइम फ्रेम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे कॅन्डल्स बघायला मिळतील. 20-25 पॉईंट घ्या, खूप झालं, हे लक्षात घ्या. परंतु जर मार्केट ह्याच रेंज मध्ये साईडवेज ओपन झालं, मग ब्रेकआउटची गरज, ब्रेकआउट घेऊन जात असेल तर मग बिंदास तुम्ही बाय करू शकता, लक्षात असू. ओके. त्यानंतर जर थोडाफार इथून आत गॅप ओपन इथून आतमध्ये आलं तर डेफिनेटली ह्याच्याकडे टिकलं तर डेफिनेटली थोडाफार पुलबॅक मध्ये येऊ शकता ट्रेड, अकॉर्डिंग टू प्राइस एक्शन. प्राइस एक्शन कशी बनते, हायर हायर हाईज हायर लोज नाही बनत, काय बनते, लोअर हाईज लोअर, ही प्राइस एक्शन आहे ना आपली, ही बघा. त्या प्राइस एक्शन नुसार जर तुम्हाला मार्केट खाली येताना बघायला, त्यानुसार ट्रेड घ्यायचं आपल्याला, लक्षात घ्या. कारण ऑल टाइम हायच्या लेवलला पार्टी रिजेक्शन सपोर्ट नाही आहेत कोणते, हे लक्षात घ्या. किंवा तिथपर्यंत मार्केट पोहोचलेलं नाही, मार्केट आता त्या रेंजच्या जातंय, हे लक्षात. पण गॅपअप झालं कुठेतरी ह्या रेंज मध्ये, आणि पहिली कॅन्डल जर बुलिश असला तर बुलिश म्हणू शकता, अशी म्हणा, अशी म्हणा, अशी म्हणा, अशी म्हणा, अशी म्हणा, अशी म्हणा. बुलिश कॅन्डल जर अशा कुठेतरी बघायला मिळाली ना, सरळ जात असेल ना, त्या फ्लो मध्ये तुम्ही ट्रेड घ्या. त्याच कॅन्डल खाली एसएल टाकायचं, त्या फ्लो मध्ये 25-30 पॉईंट कुठे बघायला मिळतात, पटकन प्रॉफिट बुक करायचं, निघून जायचं. कारण का, मग पुलबॅकची वाट बघा. मग पुलबॅकची वाट थोडीफार रेड कॅन्डल झाली, परत मार्केट वर जात असेल तर डेफिनेटली हाय तोडल्यावरती एंटर करा, इथे एसएल टाका. असं ट्रेड आपल्याला करायचं. आता करंट साठीचा विषय मार्केट समजला का, निफ्टीचा अनालिसिस काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय, काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे लक्षात घ्या. निफ्टी आता ऑल टाइम हायच्या आसपास नवीन ऑल टाइम हाय त्यांनी बनवलाय, पण आता नवीन ऑल टाइम हायच्या आसपास पोहोचण्याचा 50,000चा मार्क पोहोचण्याचा प्रयत्न करा. जवळपास 1,000 पॉईंटची मुवमेंट दिली, 1,000 पॉईंट. 1,000 पॉईंट बँक निफ्टी ग्रुपला टाकलं होतं, कोणत्या ग्रुपला, टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपला. काय करायचं, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ठेवून ठेवली आहे. जास्तीत जास्त सदस्यांनी जॉईन व्हा मार्केट मार्केटला, तिथे सगळ्या गोष्टी शेअर केल्या जातात, इन्क्लुडिंग आपले पेड कोर्सच्या गोष्टी. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये पेड कोर्स मध्ये एक्सप्लेन करतो बाय द वे. त्यामुळे पेड कोर्स मध्ये कोणी इंटरेस्टेड असेल तर डेफिनेटली तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर जाऊ शकता. वन ऑफ द बेस्ट प्रॉमिसिंग आणि मेन म्हणजे गॅरंटीड, हा शब्द कोणी सांगत नाही, जो शब्द आपण देतोय विश्वासात. कोणतं, गॅरंटी हा शब्द, हे लक्षात असू. त्याचबरोबर आता या सगळ्या लेवल्स काढून टाकूया. ओके. आता तुम्ही मला सांगा, निफ्टी बँक, आता मी डेली टाइम फ्रेम वरती जाऊ का? आता जशी मी मगाशी म्हटलं होतं, नरेंद्र मोदी कॅन्डल निफ्टीला, इथे सुद्धा तीच कॅन्डल असू शकते बहुतेक, काही सांगू शकत नाही. पण सर्वात महत्वाचं, जर आपण फिब लावला,
डीप रिट्रेसमेंट नावाचा एक टूल लावला तर तुम्हाला समजेल गोल्डन रेंजच्या आसपास आहे, लेवल पार करायचा प्रयत्न करते हो कोण, निफ्टी बँक, आणि डेफिनेटली ती करणार आहे. आणि त्यामुळे आता करंटचा मोठा रिजेक्शन हा आहे आणि करंटचा मोठा सपोर्ट ज्याचे मार्केट टिकतंय तो हा आहे. सर तुम्ही अनालिसिस डेली पासून खाली खाली येता आणि मध्येच तुम्ही 15 मिनिटावरती सगळं गोळगाळ करून जाता. हे असं कसं होते? असंच होते. अनालिसिस करायची पण व्यवस्थित वेगळ्या वेगळ्या अनालिसिस प्रत्येक लेवलला तुम्ही करू शकता. इंडिकेटर्स लावा. आपला इथे इंडिकेटर असतो आपला लाडका 50 मुव्हिंग एव्हरेज. का मी जास्त प्रेम बघतो या इंडिकेटरवरती? तुम्हीच बघा ना, सकाळीच लेवल तोडले या इंडिकेटरने, सरळ मुवमेंट आली हो, मार्केटने इंडिकेटरवरती टिकलं, मुवमेंट आली. या इंडिकेटरच्या खाली टिकलं, मुवमेंट आली. बघा 50 मुव्हिंग एव्हरेज सिंपल इंडिकेटर तुम्हाला मार्केटमध्ये शिकून जाते. हे लक्षात घ्या. काय म्हणतोय, सिंपल इंडिकेटर मार्केटमध्ये तुम्हाला एक प्रॉमिसिंग एक आपल्याला ट्रेड शिकून जातो, हे लक्षात. आता वरच्या टार्गेट जे आपल्याला सेट कसे करू शकतो बघा. आता तुम्ही मला सांगा, वरून जर मार्केट खाली येत असेल तर लक्षात घ्या, रिजेक्शन झोन्स आपले आहेत ना, ही बघा, ही एक आहे. याच्यावरती मार्केट टिकलं तर या मोठ्या रिजेक्शन झोन्स आहेत. त्याचबरोबर एक मोठी सपोर्ट झोन सुद्धा आहे, ती म्हणजे ही, त्याच्यावरती इथे होल्ड केलं ते म्हणजे 48,200. मी सकाळीच म्हटलं होतं ग्रुपला, व्हॉट्सअप ग्रुपला टाकलं होतं, 48,000च्या वरती निफ्टी बँक टिकली की बिंदास बाय करा. याच्यावरती टिकली, अक्षरशः म्हटलं होतं, सरळ सरळ पहिल्या 2 कॅन्डलच म्हटलं होतं, बिंदास बाय करा, भरपूर बाय करा. ह्या मुवमेंट मार्केटमध्ये एक तर लॉस होईल, एक तर प्रॉफिट येईल. हे वाक्य लक्षात घ्या, एक तर लॉस होईल, एक तर प्रॉफिट होईल. मी काय म्हणतोय, एक तर लॉस किंवा एक तर प्रॉफिट. काय फरक पडतो एका ट्रेडमध्ये? तुम्ही लॉस तुम्ही जर कॅल्क्युलेट करून ठेवला असेल 1,000-2,000चा, काय फरक पडतो पर ट्रेड? तुम्हाला जर 4,000चा प्रॉफिट काढायचा, 2,000चा लॉस घ्यायचा आहे पर ट्रेड, आणि लगेच ट्रेड काढायला दिवसात काही लोक असतात ना, रिव्हेंज ट्रेडिंग करतात. मार्केट हे डिसिप्लिन एक मास्टर केलं पाहिजे माझ्या मते. डिसिप्लिन म्हणजे थोडक्यात काय, एक ट्रेड घ्या, प्रॉफिट असेल तर ठीक आहे, तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार घ्या बरं का. जी तुम्ही स्ट्रॅटेजी वापरत असाल, आपल्या कोर्सेस फ्री मध्ये सुद्धा स्ट्रॅटेजीज दिलेल्या आहेत. काय करायचं, फ्री कोर्स म्हणून टाकला मार्केट प्लेलिस्ट वर जाऊन गेलात ना, स्ट्रॅटेजीज दिलेल्या आहेत पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट, पण सिंपल आहेत. सिंपल स्ट्रॅटेजी सुद्धा पैसा कमवून देतात मार्केटमध्ये, फक्त सातत्य ठेवलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिस केलं पाहिजे आणि छोट्या अमाऊंट वरती ट्रेड केलं पाहिजे. मोठ्या पैसे घेऊन आला तर तुमची सायकोलॉजी सपोर्ट करणार नाही मार्केटमध्ये, कारण पैसा जिथे आला तिथे सायकोलॉजी येते. हे वाक्य लिहून ठेवा. ओके, आता जास्त बोलत नाही, जास्त तत्वज्ञान देत नाही, आपण पुढे जाऊया. आता इथे बघा, हे सगळे रेंजेस आहेत ते छोट्या मोठ्या रेंजेस आहेत. जास्त काय विषय का, इथून इथे रिजेक्शन घेण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे. मार्केट ना प्रत्येक गोष्ट व्यवस्थित हे करतं, म्हणजे आपणच जे होते मार्केटचे नियम तोडतो. मार्केट बघा ना, व्यवस्थित रेंजेस. आता इथून बघा, ही लेवल मी इथे काढली, बरोबर, हा पुलबॅकचा इथे काढला, हीच लेवल जर तुम्ही थोडीफार एक्सटेंड केला, अशी मी कुठे काढली होती ती लेवल, इथे बघा, इथे खाली आलं, इथे सपोर्ट घेतला होता, तीच रेंज इथे फॉलो केली मार्केटने. म्हणजे मार्केट इतिहासाला फॉलो करतं का? डेफिनेटली आपणच इतिहास विसरून जातो आपला सगळ्या बाबतीत, समजून जा. ठीक आहे. आता आता काय म्हणतोय मी, आता ट्रेंड लाईन कशी पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम बुलिश काय एक्स्ट्रीम बुलिश. सो आता ट्रेड कसा होईल, मी काय म्हटलं होतं, निफ्टी आता जवळपास जाण्याचा प्रयत्न आहे, पण निफ्टी बरोबर निफ्टी कोणाला खेचण्याचा प्रयत्न करेल? आपल्या लाडक्या भावाला, बँक निफ्टीला. बारका जो भाव आहे, आता बारका भावाला खेचण्याचा प्रयत्न करायला, बारका भाव 48,800ला अडकलाय. आता 39,000ची रेंज आहे, ती म्हणजे कोणती? ही, आणि 39,200ची रेंज आहे. म्हणजे बँक निफ्टी उद्या जर गॅप ओपन झालं ना, गॅप 39,000च्या आसपास टिकत असेल इथे, बिंदास बाय करा. 39,200चा पहिला टार्गेट घ्या, दुसरं टार्गेट 39,400, तिसरं 39,700. हे 3 बॅक टू बॅक टार्गेट्स आहेत. आता हे उद्या पण भेटतील, 2-3 दिवसांपासून सुद्धा बघायला मिळू शकतात, असं नाही की तुम्हाला लगेच बघायला मिळेल. आपलं टार्गेट काय असतं इंट्राडेला? एनी हाऊ निफ्टी बँकला 100-150 पॉईंट किंवा जास्तीत जास्त 70-80 पॉईंट जरी प्रॉफिट बुक केलात ना, तर खूप झालं दिवसाला. हे लक्षात घ्या, आपल्याला एवढं टार्गेट ठेवायचं दिवसाचं. आपल्याला काय पुरी मुवमेंट पकडायची नाहीये. निफ्टीचा पण तसंच आहे, 50-60 पॉईंट पकडा, बस झालं निफ्टीला. एवढ्या दिवसाचा कोटा झाला तुमचा. असं ट्रेड करायचे असतात, सगळी मुवमेंट सरळ पकडायची नसते. आणि ऑप्शन बाईंग केला तर वेळेची सुद्धा किंमत असते ऑप्शन बाईंगला. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला माहिती असेल, तुम्ही त्या गोष्टी करणार पाहिजे. जर रेंज मध्ये बाउंड मध्ये ओपन झालं तर कोणती रेंज बाउंड्री पकडू शकतो? 600-800 पकडू शकतो का? ही क्लोज साईडवेज म्हणू शकतो, पण मेन रेंज आपली ही आहे. सेल करायचं असेल तर सरळ याच्या खाली 48,777, आणि सेल करायला तुम्ही काय सेल करणार, निफ्टी की बँक निफ्टी? माझं उत्तर आहे बँक निफ्टी. निफ्टी सध्या काय म्हणतो, स्ट्रॉंग आहे, आणि विकायचं काय, जे वीक असतं ते विकायचं. बरोबर, वीक आहे ते विकायचं, स्ट्रॉंग आहे तो बाय करायचं. बरोबर. आता बघा इथे वीक म्हणजे काय, वीक का म्हणतोय मी, कारण निफ्टी बँकला अजून इथपर्यंत जाण्यासाठी खूप वेळ आहे. हे लक्षात घ्या. जर थोडीफार आली प्रॉफिट बुकिंग किंवा खाली थोडंफार टेस्ट करण्याचं होतं, कारण हा ब्रेकआउट आहे.
रेकॉर्डला थोडाफार तर तो मानवण्याचा प्रयत्न खाली करणारच, की आपण म्हणू शकतो रिट्रेस करण्याचा प्रयत्न करणारच. मी काही काही गावठी शब्द वापरतो समजून घ्या. ठीक आहे, कारण तुम्हाला समजण्यासाठी काही काही गोष्टी कराव्या लागतात. तो इथून जर खाली असेल तर ह्याच्या खाली टिकत असेल तर डेफिनेटली पुल बॅक थोडंफार ट्रेड आपण घेऊ शकतो. ते म्हणजे 38,500च्या खाली 38,200 पण थोडंफार घेऊ शकतो, हे लक्षात असू. पण गॅप अप झालं उद्या 49,000च्या वरती टिकलं तरच बाय करा. त्याच्या खाली नाही टिकलं, जी निफ्टी जी काय सांगितली मी थोडंफार थोडंफार खाली येत असेल असं स्टेप बाय स्टेप अशा पायऱ्या उतरून जर मार्केट खाली असेल ना, तर समजा जर थोडंफार का असं ना शॉर्ट टर्म कासमध्ये असं ना मार्केट थोडंफार इंटरडेसाठी बघायला मिळते. आणि उद्या अपेक्षा आजच्या मुवमेंटची अपेक्षा उद्यासाठी ठेवू नका, हे लक्षात घ्या. टिकून जर असेल तर पहिल्या सत्रातच ट्रेड पकडा. नंतर दिवसभर म्हणाल मला अशी मुवमेंट 1,000 पॉईंटची. दिवाळी एकदाच असते वर्षातून, सारखी नसते. ठीक आहे, सारखी दिवाळी म्हणायला लागलं तर मग कंगाल व्हायला. इथे सुद्धा तोच विषय आहे, सारखी दिवाळी भेटत नाही. त्यामुळे प्रॉफिट ऍक्च्युअली जवळपास जे असतील ना तुमचे प्रॉफिट, ते पार्ट बाय पार्ट किंवा बीट बाय बीट प्रॉफिट जे आहे तुमचे बुक करायला शिका, हे लक्षात असू द्या. त्यामुळे सांगणं माझं हे. त्यामुळे ही रेंज जी आहे ही नो ट्रेडिंग झोन म्हणून आपण डिक्लेअर करू शकतो का? करू शकतो. आणि ह्या रेंज मध्ये ट्रेड कसा करायचं मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे. ह्याच्या खाली टिकलं तरच सेल करा निफ्टी बँक, किंवा गॅप अप झोन ह्या रेंज वरती टिकलं तरच बाय करा. आणि आता बाय करू नका, थोडाफार मग रिजेक्शन ह्या रेंज मध्ये ट्रेड होताना बाईक बघायला मिळू शकतं. लक्षात समजलंय का? निफ्टी आणि निफ्टी बँकचा अनालिसिस सिंपल, सरळ, साध्या, सोप्या भाषेत, सोप्या भाषेत समजलं असेल तर लाईक, कमेंट, शेअर, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचा वाजवा भेटतो, जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्या मते इथे तुमच्या हातात रसा घेतोय. काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा, रिप्लाय तिथे दिला जाईल. त्याचबरोबर सबस्क्राईब, लाईक, शेअर काउंट वाढवा. 1,000 सबस्क्रायबर पर्यंत आता पोहोचायचंय आपल्याला, जास्तीत जास्त धावायचंय. तुम्ही धावू शकता, चॅनलला पोहोचू द्या. इथे तुमची मी आता रजा घेतोय. ओके, धन्यवाद.